यावेळी शिर्डीला आल्यावर मी घेतलं साक्षात साईंचं दर्शन. एवढंच नाही तर मी फिरलो भारतातील सर्व तीर्थक्षेत्र आणि लंका दहन तर एवढ्या जवळून पाहिलं की मला चक्क टाइम ट्रॅव्हल करून थेट रामायणात गेल्याचाच फील आला. तुम्हालाही या सर्व अद्भुत लीला पाहायच्या असतील तर यावं लागेल शिर्डी साई मंदिरापासून फक्त 10 मिनिटे चालत शिर्डीतील मस्ट विजिट प्लेस म्हणजेच साई तीर्थ मध्ये. इथे येताच काउंटरला तिकीट घेऊन एंट्री केली आणि सर्वात आधी साईंच्या या सुंदर मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले आणि मग सुरू झाली अद्भुत तीर्थक्षेत्रांची सफर, ज्यात सुंदर अशा रथात बसून सर्वप्रथम मुंबईच्या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि मग काय द्वारका, बद्रीनाथ, केदारनाथ, मीनाक्षी देवी, तिरुपती, पंढरपूर अशी एकाहून एक सुंदर तीर्थक्षेत्र पाहिली. इथला साईबाबांच्या जीवनावर आधारित सबका मालिक एक हा चित्रपट आणि नंतर द्वारकामाई हा रोबोटिक शो पाहिला, जे बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. हे पाहिल्यावर आम्ही गेलो साईंचं दर्शन घ्यायला, जे करताना आम्हाला साईबाबा खरोखरच आपल्या सोबतच आहेत अशी प्रचिती आली. आणि यानंतर सुरू झाली सर्वात थ्रिलिंग अशी 5D जर्नी, ज्यात सर्वात आधी आम्ही लंका दहन करायला हनुमानासोबत उडून थेट लंकेत गेलो आणि लंका जाळली व नंतर जाऊन पोचलो थेट द्वापार युगात, जिथे बालकृष्णासोबत आम्हीही यमुनेच्या डोहात उडी मारली आणि कालिया मर्दनाचा हाहाकार एक्सपिरियन्स केला व त्यानंतर मूषक महाराजांसोबत झालेल्या गप्पा आणि गणेश आरती करून मन अगदी प्रसन्न झालं. दुपारी आम्ही पेट पूजा करायला यांच्या रेस्टॉरंट मध्ये आलो, जिथे खूप सारी टेस्टी फूडची व्हरायटी आम्हाला पाहायला मिळाली आणि इथे शॉपिंग करायला वेगवेगळे शॉप सुद्धा पाहायला मिळतात. सर्व काही एक्सप्लोर करून इव्हिनिंगला आम्ही इथला एक्रोबॅटिक शो आणि हा अप्रतिम लेझर शो एन्जॉय केला. तुम्हालाही शिर्डीत आल्यावर ह्या सर्व गोष्टी जवळून अनुभवायच्या असतील तर कमेंट करा सबका मालिक एक आणि मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवेन.